मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ तुम्हाला दोन गोष्टी कळणार आहेत. एक म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या समस्येनुसार तुम्ही कोणत्या शिवलिंगाचं पूजन करायला हवं, त्याचबरोबर महादेवांना कोणत्या पदार्थाने अभिषेक करायला हवा. म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल, शारीरिक असेल किंवा मानसिक असेल किंवा इतर कुठलीही समस्या असेल तर तुम्ही कोणता पदार्थ महादेवांवर वाहायला हवा, त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं शिवलिंग पूजन करायला हवं, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तुमच्या समस्येनुसार तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सुरुवात करूया दुधाच्या अभिषेकाने. हा अभिषेक सर्रास महादेवाच्या मंदिरामध्ये केला जातो. पण नक्की दुधाचा अभिषेक केल्याने लाभ काय होतो? तर सगळ्यात महत्त्वाचं, गाईच्या दुधाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने संतती प्राप्तीची इच्छा जर एखाद्याला असेल तर ती पूर्ण होते. व्यक्ती रोगी असेल, आजारी असेल तर ती रोगमुक्त होते, त्याचा आजार बरा होतो. त्याचबरोबर जर तुम्ही उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुमच्या संपत्तीत वाढ होते, म्हणजे तुम्हाला आर्थिक लाभ होतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर भगवान शिव प्रसन्न होऊन सर्व मनोकामनाही पूर्ण करतात. आता बघूया मोहरीच्या तेलाच्या अभिषेकाबद्दल. जर तुम्हाला छुप्या शत्रूंचा त्रास असेल तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा असं सांगितलं जातं. असं केल्याने तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळते, तुमचं धैर्य वाढतं. पण हे करण्यापूर्वी लक्षात घ्या की तुमची कुंडली एकदा ज्योतिषाला दाखवा आणि तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या आणि मगच हे करा. आता बघूया मधाने अभिषेक केल्याने काय फायदा होतो. महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करणं अत्यंत पुण्याचं समजलं जातं. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचं मन अध्यात्माकडे वळू शकतं. त्याच्या बोलण्यात गोडवा वाढतो. त्याचबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये परोपकाराची भावना निर्माण होते. ती व्यक्ती दयाळू होते आणि समाजात कीर्ती आणि आदर त्या व्यक्तीला प्राप्त होतो. दयाचा अभिषेक. महाशिवरात्रीला शिवलिंगावर दयाने अभिषेक केल्यास आयुष्यात परिपक्वता येते, संयम येतो. तसंच भगवान शिवशंकरांचा आशीर्वादही मिळतो. शिवलिंगावर दयाचा अभिषेक केल्यास आयुष्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. सगळ्यात महत्त्वाचं, महादेवांच्या पिंडीवर दयाने अभिषेक केल्याने आपलं मन शुद्ध होतं, मानसिक ताणतणाव दूर होतात. आता बघूया गंगाजलाने अभिषेक केल्याने काय होतं. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो. भगवान शिव तसंच माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात. या पवित्र दिवशी गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास आयुष्यामध्ये आनंदाची प्राप्ती होते आणि मोक्षाचीही प्राप्ती होते. त्याचबरोबर जर संपत्तीची समस्या असेल तर तीही दूर होते आणि मृत्यूचं भय राहत नाही. पंचामृताने अभिषेक. महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक केला तर इच्छित मनोकामना पूर्ण होते, आरोग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर शिवलिंगावर तुपाने सुद्धा अभिषेक